नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. अयोध्येतील श्रीराम मंदिरात आज दुपारी 12:29 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर 500 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभू रामाचं दर्शन घेतलं. भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यानंतर अनेकांच्या कृत्य झाल्याच्या भावना झाल्या. याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा, अशा भावना रामभक्तांच्या झाल्या. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी गर्भगृहात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास उपस्थित होते. पवित्र मंत्रोच्चाराचा ध्वनी, शंखनाद आणि जय श्रीरामाच्या घोषात आज प्रभू श्रीरामांचं अयोध्या नगरीत आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण देखील करण्यात आलं. यावेळी जय श्रीरामाच्या घोषणाही सुरू होत्या. आपल्या लाडक्या दैवताचा हा प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा अवघ्या देशाने डोळे भरून पाहिला. हा सोहळा पाहताना हजारो डोळ्यांच्या कडा पाणवल्या. ऊर अभिमानाने भरून आला आणि मनामनातून जय श्रीरामाचा जयघोष निनादला. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा आज संपन्न झाला. तब्बल 500 वर्षानंतर राम आपल्या घरी पुन्हा परतणार असल्याने राम भक्तांमध्ये वेगळंच वातावरण आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्येसह संपूर्ण देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. राजकीय VIP नेते, कलाकार, साधू संत, कारसेवक यांच्यासह भाविकही अयोध्येत दाखल होत आहेत. दरम्यान आज पहाटेच अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या अयोध्येतील शरयू घाटावर राम भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. राम आज अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाल्याने त्याचा वेगळाच आनंद जनमानसात पाहायला मिळत होता. देशभरात आज भक्तिमय वातावरण झालं आहे. केंद्र शासनाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आज अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारसह अनेक राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी शहरे, रस्ते सजवण्यात आले आहेत. मंदिरांमध्ये भजन कीर्तन सुरू आहेत. मग आपल्या कामानिमित्त जाणाऱ्या भाविकांमध्ये हा उत्साह कायम आहे. मुंबईकर साखरमणे लोकलमध्ये भजन कीर्तन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याचवेळी दिल्लीतील अयोध्या जाणाऱ्या विमानात भाविक श्रीराम भजन म्हणताना प्रवासी दिसत आहेत. विमानातही भजन म्हटली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. राम मंदिर सोहळ्यासाठी सुमारे 7,000 मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यापैकी मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा, एन चंद्रशेखरन, अनित अग्रवाल यांसारख्या भारतीय उद्योगातील अनेक दिग्गजांना अयोध्या भेटीसाठी आमंत्रण करण्यात आलं आहे. एकीकडे रामलल्लांच्या सोहळ्यासाठी देशभरात उत्सवासारखी जोरदार तयारी सुरू असताना तर दुसरीकडे या सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच मुकेश अंबानी यांचं घर असलेल्या अँटिलियावर जय श्रीरामचा नारा चमकत आहे. सध्या हेच अँटिलियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी अँटिलियाला सजवण्यात आलं होतं.